विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे। सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत हे मतदान होणार आहे। सायंकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। या 11 जागांसाठी एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत। राज्यात या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच ही निवडणूक होत असल्याने या निवडणुकीला एक विशेष महत्त्व आहे। मात्र या निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार उभे आहेत, त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव हा निश्चित समजला जातो। तो उमेदवार नेमका महायुतीचा असणार आहे का महाविकास आघाडीचा असणार आहे, याबाबत मात्र आता विधान भवनाच्या परिसरात चर्चा सुरू झाली आहे। आणि त्यामुळेच आपला उमेदवार पराभूत होऊ नये यासाठी सगळेच राजकीय पक्ष कामाला लागलेत। त्यासाठी मतांची जुळवाजुळव सुरू झाली आहे। याच पार्श्वभूमीवर काँग्रेसची 3-4 मतं फुटण्याची शक्यता आहे, असा आरोपच शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांनी केल्यानं महाविकास आघाडीत सगळंच काही अलबेल नाहीये हे स्पष्ट होतंय। सगळ्याच पक्षांसाठी सध्या प्रतिष्ठेची झालेली विधान परिषदेची ही निवडणूक, या निवडणुकीत नेमकं काय काय होणार, कुठला नेमका एक उमेदवार पराभूत होणार, तो कुठल्या पक्षाचा असणार, कोण कसे डावपेच खेळतंय, हे सगळं जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि अजूनही आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की करा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यानं एका उमेदवाराचा पराभव निश्चित मानला जातोय। मात्र हा उमेदवार कोण असणार आहे याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। या निवडणुकीत काँग्रेस सोडून कुठल्याच पक्षाकडे सर्व उमेदवार जिंकून येण्या इतपत मताधिक्य नाही, त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार तेजीत झाला अशा चर्चा रंगल्या आहेत। महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत। यापैकी पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर हे भाजपकडून रिंगणात आहेत, तर प्रज्ञा सातव हे काँग्रेसकडून रिंगणात आहेत। भावना गवळी आणि कृपाल तुमाने हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत, तर राजेश विटकर आणि शिवाजी गर्जे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत। या निवडणुकीतलं सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे मिलिंद नार्वेकर, जे उद्धव ठाकरेंच्या जवळचे मानले जातात। त्यामुळे मिलिंद नार्वेकरांना निवडून आणणं यासाठी उद्धव ठाकरेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं शेकाप पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांना पाठिंबा दिलाय। शिवसेनेचे संजय गायकवाड यांनी गुप्त मतदान पद्धतीनं पहिलं मतदान केलं। त्याच वेळी मुंबईत मुसळधार पावसामुळे मतदानाची वेळ 1 तासाने वाढवावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने केली आहे। या निवडणुकांसाठी 288 सदस्यांची राज्य विधानसभा हे निवडणूक मंडळ आहे। सध्या त्यांची संख्या 274 आहे। भारतीय जनता पक्षाने भाजपने 5 उमेदवार उभे केलेत, तर त्याच महायुतीमध्ये सहयोगी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनसीपी यांनी प्रत्येकी 2 उमेदवार उभे केले आहेत। काँग्रेस आणि उभाटा शिवसेना यांनी प्रत्येकी 1 उमेदवार उभा केलाय, तर त्याच महाविकास आघाडीमधील सहयोगी एनसीपी शरदचंद्र पवार पक्षांनी शेतकरी आणि कामगार पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय। महाविकास आघाडीकडे तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी संख्या नाही, परंतु महायुतीच्या घटक राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही आमदारांना त्यांच्या बाजूने क्रॉसआउट करण्यासाठी त्यांना गृहीत धरलंय। गेल्या काही दिवसांपासून शरदचंद्र पवार गटानं असा दावा केला आहे की अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी कॅम्पमधील काही आमदार लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्याच, विशेष करून शरद पवार गटाच्या चांगल्या कामगिरीनंतर संभाव्य पुनरागमनासाठी त्यांच्या पक्षाच्या संपर्कात आहेत। महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या छावणीत विचित्र परिस्थिती पाहायला मिळाली आहे। वास्तविक क्रॉस वोटिंगच्या चर्चेदरम्यान काँग्रेसनं बैठक बोलावली होती। 37 पैकी 3 आमदार या बैठकीला गैरहजर राहिल्यानं राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच चर्चा रंगली। गुरुवारी जी बैठक झाली त्या बैठकीला शिशांत सिद्दीकी, जितेश अंतापूरकर आणि संजय जगताप गैरहजर होते। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय असलेले अंतापूरकर यांनी काही महिन्यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता, तर जिशांतचे वडील बाबा सिद्दीकी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। संजय जगताप वारीत असल्यानं बैठकीस उपस्थित राहिले नाहीत। जगताप यांनी त्यांच्या अनुपस्थितीबाबत नेतृत्वाला आधीच कळवलं होतं असं पक्षाने म्हटलंय।
मात्र अजित पवार यांच्या पत्नी सुलभा खोडके आणि राष्ट्रवादीच्या संपर्कात असलेले हिरामण खोसकर या बैठकीला उपस्थित होते. आता या निवडणुकीत मतांचं नियोजन कसं केलंय ते बघूयात. महायुती भाजप आपल्या उमेदवारांना दुसऱ्या व तिसऱ्या पसंतीचं मत हस्तांतरित करणार आहे. शिवसेना शिंदे गट आपल्या दोन्ही उमेदवारांना पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीचं मत वाटून देणार आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं ही अशीच रणनीती ठरवली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले शेकापचे जयंत पाटील यांच्याकडे मात्र पुरेशी मतं नाहीयेत. त्याचबरोबर काँग्रेसच्या अतिरिक्त मतांबरोबर शिंदे गटातील मतांवरही नार्वेकरांचं विशेष लक्ष असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान काँग्रेसचे 3-4 मतं फुटतील असा आरोप शेकापचे उमेदवार जयंत पाटलांनी केलाय. काँग्रेसनं पाटील यांना अतिरिक्त मत देण्यास नकार दिल्यानं त्यांनी हा जाहीर आरोप केल्याचं काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलंय. या आरोपामुळे जयंत पाटील हे धोक्यात असल्याचं स्पष्ट होतंय, अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्यांनी दिली आहे. या एकूणच सगळ्या निवडणुकीत नेमका कुठल्या उमेदवाराला पराभवाला सामोरं जावं लागतं यासाठी मात्र आपल्याला संध्याकाळची वाट बघावी लागेल. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी ही अखेरची संधी असल्यानं या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर लक्ष्मी दर्शन झाल्याची चर्चा रंगलेली दिसली. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा.